जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या अरहन स्टडी फॉरममध्ये. विद्यार्थी मित्रांनो, 5 ऑक्टोंबर रोजी किंवा 5 ऑक्टोंबरला जी तुमची टायपिंग परीक्षा होणार आहे त्यासाठी महत्त्वाचं काय काय असणार आहे किंवा काही विद्यार्थ्यांनी जे आहेत त्या अजून देखील त्यांना टायपिंग परीक्षा किंवा 400 शब्द त्यांचे जर पॅसेज म्हणून 10 मिनिटासाठी टाईप होत नसतील तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी ही कन्सर्नची बाब असू शकते. त्याच अनुषंगाने हा व्हिडिओ असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीच्या अपडेट्स आहेत ते तुम्हाला वेळोवेळी मिळत जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल की टायपिंग जी परीक्षा आहे ती तुमची 5 ऑक्टोंबरला आता होणार आहे. 5 ऑक्टोंबर रोजी जी तुमची टायपिंग परीक्षा होईल त्यासाठी 20 मार्क तुमचे महत्त्वाचे आहेत. तुम्ही 64+ विद्यार्थी आहात, म्हणजे 64 मार्क तुम्हाला स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे प्रथम जी तुम्ही स्क्रीनिंग टेस्ट दिली आहे किंवा त्याला आपण परीक्षा म्हणू शकतो, जो पेपर 1 आहे तो तुम्ही दिला आहे, त्यामध्ये 64 जे आहेत ते एक तुमचा कट ऑफ आला आहे. म्हणजे बहुतांश विद्यार्थी जे आहेत ते 64+ असणार आहेत. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी 20 मार्काची जी टायपिंग असणार आहे ती अत्यंत महत्त्वाची अशी असणार आहे. त्यामध्ये काय काय महत्त्वाच्या सूचना असणार आहे तुमच्यासाठी त्या तुम्ही समजून घ्या. म्हणजे तुम्हाला टायपिंग आहे ती कशी करायची किंवा कशी होईल त्या अनुषंगाने तुम्हाला महत्त्वाचे जे आहेत ते पॉईंट्स तुम्ही तुमच्या डोक्यात ठेवून तुम्ही टायपिंग करायची आहे. तर भरपूर विद्यार्थी विचारत आहेत की सर, जो पॅसेज असणार आहे किंवा जो 400 वर्डचा पॅसेज असणार आहे तो कशा स्वरूपाचा असू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तो त्याचा स्वरूप असू शकतो तुमचा एखाद्या वेळेस तुमचा लीगल पॅसेज येऊ शकतो किंवा तुमचा जो आपण म्हणतो की सोशल बेस, त्यामध्ये नंबरिंग थोडेफार असू शकतात. लीगलमध्ये सुद्धा नंबरिंग येऊ शकतात. त्याची तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, टायपिंग टेस्ट जी आहे ती तुमची उच्च न्यायालयामध्येच होणार आहे, हे तुम्ही लक्षात असू द्या. त्यानंतर 20 मार्कासाठी 400 शब्द जे आहेत ते तुम्ही पॅसेज म्हणून 10 मिनिटात टाईप करत आहात किंवा नाही ते तुम्ही मॅनेज करणं खूप महत्त्वाचं असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला मिनिमम मार्क जे आहेत ते सुद्धा आणायचे आहेत. मिनिमम मार्क तुम्हाला 10 मार्क यायलाच हवेत. त्याच पद्धतीने तुम्ही टायपिंग जे आहे ते व्यवस्थित करायचे आहे. तर याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, 4 चुका जर तुम्ही केल्या तर 1 मार्क तुमचे कट होऊ शकतात. म्हणजे तुम्ही 4 चुका म्हणजे ज्या तुमच्या मायनर मिस्टेक असतील त्या थोडे अवॉइड करायच्या आहेत. जे विद्यार्थी त्याला अवॉइड करतील, पॅसेज इनकम्प्लीट स्वरूपाचा असला तरी चालेल. इनकम्प्लीट स्वरूपाचं म्हणजे काय, तुम्ही 370, 390 किंवा 380 अशा शब्दांपर्यंत जरी पोहोचत असाल तरी व्हेरी गुड आहे. विदाऊट एनी मिस्टेक किंवा काहीतरी मिस्टेक असू शकतात तुमचे, 3-4 मिस्टेक असू शकतात किंवा 5 मिस्टेक असू शकतात तरी चालणार आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, नंबर ऑफ मिस्टेक, पॅसेज इनकम्प्लीट अशा स्वरूपाचं तुम्ही जर करत असाल तर अजून देखील तुम्ही ह्या कॉम्पिटिशनमध्ये खूप मागे आहात असं समजून घ्यायचं आहे. पॅसेज तुमचा 370, 380, 390पर्यंत पोचायलाच हवा. जर जे विद्यार्थी ॲक्युरेसीपर्यंत जर 370, 380पर्यंत पोचत असतील तर त्या विद्यार्थ्यांना कमीत कमी मार्क मिळून ते ओरलसाठी किंवा व्हायवासाठी किंवा इंटरव्ह्यूसाठी ते क्वालिफाय होणार आहेत. आता राहिली गोष्ट तुमची विद्यार्थी मित्रांनो, राहिलेले शब्द चुका म्हणून मोजले जातात किंवा जे तुम्ही इनकम्प्लीट म्हणून पॅसेज असणार आहे त्यामध्ये तुमचे 10 शब्द, 20 शब्द किंवा तुमचे 30 शब्द, म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही 20 शब्द जर समजा तुमचे जर राहिले तर विद्यार्थी मित्रांनो 4 शब्द म्हणजेच 4 चुकांसाठी 1 मार्क, म्हणजेच तुमचे विद्यार्थी मित्रांनो त्या अनुषंगाने तुम्ही तुमचा इनकम्प्लीट पॅसेज असला 380 किंवा तुमचे जर समजा 380 शब्द किंवा 390 ह्यावर तुम्ही जर पोहोचत असाल विथ ॲक्युरेसी तर तुम्ही चांगल्या ट्रॅकवर आहात. विद्यार्थी मित्रांनो, हे खूप महत्त्वाचं असणार आहे. त्या अनुषंगाने परत बॅकस्पेस जे आहे ते बंद असेल अशीच प्रॅक्टिस तुम्ही करायची आहे. बॅकस्पेस बंद करूनच प्रॅक्टिस करायची आहे. 4 चुका म्हणजे तुम्ही जर
कुठलीही 4 चुका केल्या त्याचा 1 मार्क कट होईल. म्हणून भरपूर विद्यार्थ्यांनी पॅसेज कंप्लीट करायचा नादात लागायचं नाही, त्यामुळे तुमचे खूप जास्त मिस्टेक होऊ शकतात. कंप्लीट विथ ॲक्युरेसी यावर तुम्ही जास्त भर द्यायचा आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, एवढे सूचना तुम्हाला द्यायच्या होत्या. त्या अनुषंगाने टायपिंग 5 ऑक्टोबर रोजी होणार आहे. अजून वेळ आहे तुमच्याजवळ, प्रॅक्टिस चांगली करा. जे विद्यार्थ्यांनी टायपिंगसाठी जायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी बेस्ट ऑफ लक. त्या विद्यार्थ्यांनी टायपिंग व्यवस्थित द्यायची आहे. त्यानंतर आपण ओरल किंवा इंटरव्ह्यू कशी फेस करायची किंवा कशी होते किंवा कशी द्यायची असते त्यावर आपण एक व्हिडिओ बनवणार आहे. त्यासाठी पुढच्या व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीच्या अपडेट्स आहेत त्या तुम्हाला वेळोवेळी मिळत जातील. चला विद्यार्थ्यांनो, मी आता तुमची रजा घेतो. जय हिंद.